मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, अंगणवाडी सेविकांसाठी आताची मोठी खुशखबर आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, आता अंगणवाडी सेविकांना मिळणार हे कवच, नेमके कोणते कवच मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाऊन घेणार आहोत। तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला। यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकरी आणि इतर घटक केंद्रस्थानी ठेवले आहेत। यावेळी त्यांनी आपल्या लोकसभेतील भाषणात आमचे सरकार 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याचा संकल्प घेतल्याचे म्हटले आहे। तसेच शेतकऱ्यांचा खुश करण्यासह गरीब कुटुंब आणि अंगणवाडी सेविकांबाबत घोषणा केली आहे। यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी आमचे सरकार सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देते, प्रत्येक भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे। तसेच आमच्या सरकारने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण आणले आहे। मुलींना यापासून वाचवण्यासाठी त्यांना मोफत लस दिली जाणार आहे। देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुविधा वाढवली जाईल। तर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सर्व आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना सुविधा पुरवल्या जातील अशी घोषणा केली आहे। अंगणवाडी सेविकांना मिळणार आयुष्यमान भारत योजनेचे कवच। देशात शेवटच्या पातळीवर काम करणारा घटक हा अंगणवाडी सेविकांचा आहे। मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा घटक योजना किंवा सुविधा मिळत नसल्याने सरकारवर नाराज होता। तसेच आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांच्याकडून देशातील विविध राज्यात आंदोलने केली जात होती। या दरम्यान त्यांना त्यांच्या आधी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सुविधा मिळत नव्हती, पण आता त्यांचा हा अंतरिम अर्थसंकल्पातून समावेश करण्यात आला आहे। यामुळे देशभरातील अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान भारत योजनेचे कवच मिळणार आहे। तर मित्रांनो, यानंतरची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।